बरं झालं रे, म्हणजे आपल्याला वेगळं टेन्शन नाही आता. मला मॅडमांचं काही कळतच नाही रे. एखाद्या विषयी डोक्यात राग घालून घेतला की तू घेतला, तू जातच नाही रे. मला सांगशील, माझीच आई आहे, मी ओळखतो तिला. नाही ते बरोबर आहे, पण मॅडमांचं एखाद्यानं मन जिंकलं, एखादा माणूस मॅडमांच्या मनात भरलं तर त्या माणसाला मॅडम डोक्यावर घेऊन नाचायला सुद्धा कमी करत नाही, हे मान्य करावं लागेल तुला. कमळीने सगळ्यांची मनं जिंकलीत रे. आता आईचं मन तिने जिंकलं नाहीये का आई तिला जिंकू देत नाहीये हेच कळत नाही मला. अरे तर या बंडू शेठ, ठेवा ठेवा, धन्यवाद. मालक घ्या घ्या, हाना हाना. म्हणजे सकाळी डोक्यात राग घेऊन घरातनं बाहेर पडला असेल, काही खाल्लं नसेल ना, घ्या खा. तुला कसं माहिती? म्हणजे मला माहिती नसेल का? तुम्ही एवढेसे होतात ना तेव्हापासून माझ्या बरोबर फिरताय बरं का. मला एवढं कळणार नाही का? आणि काय दोस्ताच्या चेहऱ्यावरची रेघ आणि रेघ वाचता येते बरं का मला. देव्स आले. किती वेळ अजून मी वेट करायचा आणि या मूर्ख पिंकीसाठी मी का वेट करायचा? इट्स युअर प्रिन्सेस, इट्स युअर क्वीन. व्हॉट डज शी थिंक्स ऑफ हरसेल्फ? अनिका तू शांत हो. तिचा आत्ताच मला मेसेज आलाय, ती 2 मिनिटात येतेय. जा लवकर बघून ये. मी आले. अनिका काय आहे? मागे बघ. फाईन बेब्स. हा कोण आहे? हा पिंक सोबत काय करतोय? आय हॅव नो आयडिया. Well, and I'm waiting for your call, okay? Yeah. So call me as soon as possible. Love you. Wait a second. I know him. He's Ahuj's son. त्याचं नाव काय? Sunny or Tommy Ahuja something. He's a family friend. अरे पण पिंक्स काय करते त्याच्यासोबत? आय डोंट नो. अगं हे कधी झालं? मला नाही माहिती. युजलेस. हाय. आता सांगशील काय होतंय? कोण आहे हा? कोण म्हणजे? टॉमी आहुजा, माय बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? अबे तू कालपर्यंत सिंगल होतीस ना? When did this happen? आणि मला का नाही सांगितलंस? अरे यार सॉरी सांगायचंच विसरले. ऍक्च्युली कालच बॉयफ्रेंड झालाय ना, कसं सांगणार? सरप्राईज. कालच हा तुझा बॉयफ्रेंड कसा काय झाला? तो पण इतका रिच बॉयफ्रेंड. ऍक्च्युली काल काय झालं ना, मी क्लबिंगला गेले होते आणि तिकडे हा दिसला आणि ह्याने माझ्याकडे 2 वेळा वळून पाहिलं. मी लगेच सोशल मीडियाला सर्च केलं, तेव्हा मला कळालं की अरे हा तर आहुजांचा मुलगा आहे, आहुजा. लगेच मी ह्याच्याकडे गेले आणि फ्रेंडशिप केली आणि 2च तासात माझा बॉयफ्रेंड पण झाला. ग्रेट इन्व्हेस्टमेंट ना, राईट? द्या. कमळी ही इथे का आलीये? ए तू इथे काय करतेस? अन्नपूर्णा आजींनी मला 1 दिवसासाठी आजोबांची काळजी घ्यायला सांगितलं. व्हॉट? मी इथे असताना आई तुला का सांगतील? आता ते मला कसं माहित? मला सांगितलं, मी आलो. तुम्ही एक काम करा, आजीसनी फोन करून विचारून घ्या. आता त्या म्हातारीला काय विचारू? विचारायला गेले तर उलट मला शिव्या घालेल ती. ठीक आहे, आईने तुला सांगितलं असेल, पण बाबांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. ओके? कारण कसं आहे ना कमळी, या घरची सून मी आहे. त्याच्यामुळे त्यांना काय खायला प्यायला द्यायचं, त्यांची कशी काळजी घ्यायची हे मला कळतं. हां, पण जर तुला अगदीच कष्ट घ्यायचेत, मेहनत घ्यायची, ते काम करू शकते. तू तुझ्या लायकीप्रमाणे कामं निवड ना. म्हणजे पाय दाबणं, मालिश करणं, ही कामं तू कर. ठेवते. ठेव. चल हो बाजूला. हो बाजूला. बाबा तोंड उघडा.
बाबा तोंड उघडा. बाबा तोंड उघडा बोलल्यानंतर उघडायचं. प्या प्या. हळूहळू त्याचे ठसका लागल. काही होत नाहीये. प्या. आणि काय ग, बाबांना सूप पाजायचं होतं तर मला का नाही सांगितलंस? या ऐऱ्या लोकांना सांगायची काय गरज आहे? या घरातली सून मी आहे आणि तुमची मालकीण सुद्धा. समजलं? सॉरी मॅडम. आगाऊ. उडा तोंड. पाणी पाणी आण, पाणी आण. आजोबा वर बघा, आजोबा वर बघा, पाणी द्या. वर बघा. सावकाश 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 सावकाश. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी. सावकाश सावकाश. वर बघा, वर बघा. बघितलं, मी बोललो होतो की नाही ठसका लागल त्यासनी. तुम्ही ऐकलं नाही माझं. ए आता तू मला शिकवणार आहेस? अहो तसं नाही, पण त्यांची तब्येत बघता ए आपल्याला गावछाप कमळी. त्यांना काय आणि कसं भरवायचं याची अक्कल आहे मला. तू नको शिकूस, कळलं? तोंड उघडा. तोंड उघडा. प्या प्या प्या. घरातल्या मोलकर्णीच्या समोर माझी इज्जत काढतेस. आज तुला अशी अद्दल घडवणार ना, परत माझ्या नाताला लागायची हिम्मत नाही करणार.